नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे लाल भोपळ्याची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल टाकले आणि हा असा लाल भोपळा जो मी आणलाय त्याची सालं काढून असे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत। आता त्यासाठी आपल्याला लागणार आहे धणे हे बारीक चुरून घेतलेत मी, कांदा, हिंग, लाल तिखट, लाल हे मिरची पावडर आपण वापरणार आहोत त्यामध्ये, आणि जिरा मोहरीची फोडणी देणार आहे। आज मी कढीपत्ता टाकायला विसरले, तर तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता। हे बघा, आता मी जिरं टाकलं, त्यावर धणे हे टाकलेत। हे ही पद्धत आहे, ही एक पारंपरिक पद्धतीत आहे। त्यामध्ये धणे टाकल्याने त्या भाजीला एक वेगळा स्वाद येतो। आता त्यावर हिंग टाकून घेते, हे पहा। आणि ही भाजी आपले ब्राह्मण भोजन असतं ना, तेव्हा ब्राह्मण बनवतात अशा पद्धतीने भाजी। त्यावर आता कांदा टाकलाय। कांदा आता आपल्याला लालबुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हा पहा, असा जेव्हा ब्राह्मण भोजन असतं तेव्हा कोकणामध्ये सर्रास भोपळ्याची भाजी बनवली जाते, आणि ती सुद्धा ते जे ब्राह्मण असतात ते अशा पद्धतीची भाजी बनवतात। डाळ भात आणि भोपळ्याची भाजी इतकी अप्रतिम लागते ती ते चवीने की विचारूच नका। आता आपल्याला कांदा व्यवस्थित तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजीला चांगला स्वाद येऊन जाईल। अजूनही ह्या भाजीसाठी अजून ओला नारळ पण लागणार आहे, तो सुद्धा मी किसून घेतलंय, खोबरं। हे पहा, आपण थोडा वेळ आता झाकण ठेवणार आहोत, जेणेकरून कांदा पटकन आणि व्यवस्थित भाजला जाईल आणि आपलं काम सोपं होऊन जाईल। 2 मिनिटानंतर झाकण काढून पाहूयात की कांदा कितपत भाजला आहे ते, आणि त्यानंतर त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट आपण टाकायला घेऊया। हा भोपळा एकदम ताजाच आम्ही आणलाय, त्यामुळे एकदम कोवळा असा त्याचा हे आहे टेक्स्चर, तो लगेचच शिजेल। हे बघा, कांदा आता आपला ऑलमोस्ट चांगलाच भाजेल, जास्त वेळ झाकण ठेवलंय। आता आपण झाकण काढून बघूया। पहा, कांदा व्यवस्थित भाजून गेलाय। आता त्यावर ढवळून घेऊया आपण, आणि त्यामध्ये आता 1 चमचा हळद टाकायची आहे। ही पहा, 1 चमचा हळद टाकली आहे, आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि ह्या भाजीमध्ये आपला जो मिक्स घरगुती मसाला असतो, जो खडे मसाला मिक्स केलेला मसाला असतो, तो मसाला टाकत नाहीत, तर फक्त मिरची पावडर टाकायची असते। त्यामुळे या भाजीला छान वेगळी चव येते। साठवणीचा मसाला ह्या भाजीत टाकत नाहीत। आता मी त्यावर मिरची पावडर टाकून घेणार आहे। आपल्याला जसं तिखट कमी जास्त पाहिजे असेल त्या हिशोबाने आपण मिरची पावडर ॲड करायची आहे त्यामध्ये। तर मी ही 3 चमचे मिरची पावडर टाकली आहे। हे पहा, आता आपण मिक्स करून घेऊया। लक्ष असू द्या की मसाला आपला करपणार नाही। त्यावर आता लगेचच आपण भोपळा जो आपण कापून घेतला होता तो टाकलाय, आणि झाकण टाकून आता ते मंद गॅसवर किंवा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला भोपळा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। मध्ये आपण चेक करायचं आहे की भोपळा शिजतोय की नाही, किंवा त्यामधलं पाणी आटून गेलं आहे का, पाण्याची गरज लागणार आहे, हे आपल्याला मध्ये झाकण उघडून चेक करावं लागणार आहे। गॅसच्या फ्लेमवर आपण लक्ष द्यायचं, नाहीतर भाजी आपली करपून जाईल। अशा प्रकारे मी आज ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये भोपळ्याची भाजी करून दाखवत आहे। तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही करून पहा, आणि
अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला जर ज्या लुप्त होत चालल्या आहेत त्या तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. मी जरूर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बनवून पाठवेन. हे पहा, भाजी आपली आता अजून शिजायला बराच वेळ लागणार आहे. आणि आता आपल्याला जरा असं वाटतं आहे की भाजीमध्ये आता लगेचच मी खोबरं टाकून घेतलं आहे, त्यामुळे खोबरं पण आपलं शिजून येईल भाजीमध्ये. आणि आता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे. पुन्हा आपल्याला झाकण टाकून भाजी चांगली शिजून घ्यायची आहे. आता त्यामध्ये मी 2 चिमट्या साखर टाकत आहे, जेणेकरून भाजीला स्वाद अत्यंत छान निघतो. आणि ब्राह्मण पद्धतीमध्ये ही भाजी बनवत असल्यामुळे त्यामध्ये साखर किंवा गूळ आवर्जून घातला जातो. मी आज गूळ न टाकता त्यामध्ये 2 चिमट्या साखरच टाकली आहे. आणि अशा पद्धतीने त्याची टेस्ट आणायचा प्रयत्न केला आहे. आता आपण थोडंसं पाणी परत टाकूया, कारण आपल्या फोडी अजूनही कच्च्या दिसत आहेत. ह्या फोडी शिजल्या ना की एकदम ट्रान्सपरंट होऊन जातात आणि चमच्याने पटकन तुटल्या जातात. 5 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटं झाली आहेत. हे पहा, भाजीला चांगली उकळी आली आहे, परंतु भाजी अजूनही म्हणजे त्या फोडी आहेत त्या अजूनही आपल्याला ट्रान्सपरंट दिसत नाही आहेत. त्यामुळे आपल्याला फुल गॅसवर परत झाकण टाकून भाजी शिजवून घ्यायची आहे. पाच मिनटानंतर आपण उघडून पाहूयात. हे पहा, भाजीतलं पाणी ऑलमोस्ट आता आटत आलं आहे आणि भाजी पण चांगली शिजत आली आहे. हे बघा, चमच्याने मी फोडी कापून तोडून बघते तर सहजतेने ती तुटली जाते. त्यामुळे भाजी आता आपली रेडी आहे खाण्यासाठी. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता त्यावर मी आता कोथिंबीर टाकणार आहे. थोडंसं अजून पाणी, मला असं वाटलं की भाजीमध्ये जरा रस्सा पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकलं आहे. आणि पुन्हा जरा वेळ झाकण टाकून ठेवले मी. दोन मिनिटांनी पहा, भाजीला चांगली उकळी आली आहे आणि भाजीतल्या फोडीसुद्धा ट्रान्सपरंट दिसत आहेत. हे बघा, अशाप्रमाणे भाजी चांगली शिजली आहे. आता आपल्याला त्यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे. ही पहा, अशा प्रकारे लाल भोपळ्याची भाजी रेडी आहे. या तर लवकर खायला. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.